महाराष्ट्र आता स्टार्टअप क्रांतीच्या नव्या पर्वासाठी सज्ज झालाय। मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महाफंड योजनेने 1.25 लाख उद्योजक आणि 50,000 स्टार्टअप्स घडवण्याचा संकल्प केलाय। ही योजना तरुणांना स्वावलंबी बनवेल असा दावा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलाय। चला जाणून घेऊया ही योजना महाराष्ट्राला कशी उभारी देणार याची माहिती। कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महाफंड योजनेची घोषणा केली आहे। ही योजना महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 अंतर्गत राबवली जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता भारताचा स्टार्टअप हब बनेल। 30 लाख तंत्रशिक्षण प्राप्त युवक युवतींपैकी 5 लाख जणांची AI आधारित परीक्षेद्वारे निवड होईल। त्यातून 1 लाख उमेदवारांची स्पर्धा आणि हॅकाथॉन्सद्वारे छाननी होईल। यातील अंतिम 25,000 उमेदवारांना तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण आणि 5 ते 10 लाखांचं कर्ज मिळेल। 5 वर्षात 500 कोटींचा निधी उभारला जाईल आणि स्टार्टअप्सना शासकीय कार्यादेश मिळतील। या योजनेत शहरी, ग्रामीण, महिला आणि वंचित घटकांवर विशेष लक्ष देण्यात आलंय। निवडक स्टार्टअप्सना 25 लाखांपर्यंतचं प्रायोगिक कार्यादेश दिले जातील आणि प्रत्येक शासकीय विभाग 0.5% निधी नाविन्यतेसाठी राखीव ठेवेल। या योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल। महाराष्ट्र स्टार्टअप वीक मधून निवडलेल्या स्टार्टअप्सना शासकीय विभागांशी थेट कामाची संधी मिळेल, ज्यामुळे तरुण उद्योजकांना नव्या उंचीवर पोहोचता येईल। 15 सप्टेंबर 2025 पासून ITI मध्ये 20 नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू होणार आहेत। यात बिझनेस एनालिटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, सोलर पॅनल मेंटेनन्स, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश यांसारखे आधुनिक विषय आहेत। हे 3 ते 4 महिन्यांचे अभ्यासक्रम तरुणांना रोजगारक्षम बनवतील। व्यवस्थापन, सॉफ्ट स्किल्स आणि सेवा क्षेत्रातील हे अभ्यासक्रम उद्योजकता आणि रोजगाराच्या नव्या संधी खुल्या करतील। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।